जय शिवराय. हा व्हिडिओ अंबानींपर्यंत पोहोचवा हीच एक छोटीशी तुम्हाला विनंती करू शकतो. तर व्हिडिओ हिंदीतच करायचा होता, पण हिंदी आपल्याला काही जास्त बोलता येत नाही. आता आम्ही वनतारा या ठिकाणी, तर आपल्या जुन्नर तालुक्यात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात असेल, जे बिबटे हल्ले करतात. तर आज ते बिबटे आज राजरोसपणे आज लोकांच्या घरापाशी फिरतायत. आणि आपल्या तालुक्यात जर तुम्ही पाहिलं, शिवजन्मभूमी किंवा आंबेगाव असेल, पुणे जिल्ह्यात असेल, आज पाच पाच बिबटे आज लोकांच्या घराच्या बाहेर फिरायला लागलेत. आज लहान मुलं व्यवस्थित शाळेत जाऊ शकत नाही, घराच्या बाहेर खेळू शकत नाही. आज तुम्ही पाहताय मित्रांनो, आज शहरात असेल तर बारक्या मुलांना खेळायला आज पार्क आहेत त्या ठिकाणी किंवा मॉल आहेत फिरायला. आज आपल्या इकडे ग्रामीण भाग आहे, इकडे काही एवढी व्यवस्था नाही. हा, तर आपला मुलगा आपल्या घराच्या बाहेर खेळू शकतो, पण आज अशी परिस्थिती आहे की आपली मुलं बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. आपण शेतीचे कामं व्यवस्थित करू शकत नाही. आज अशी परिस्थिती झालेली. तर व्हिडिओ असा तुम्हाला पोहोचू दे का मी आता वनतारा या ठिकाणी. तर तुम्ही वनतारामध्ये पाहता, हे वनतारा आहे. असं सरळ पाहिलं तर 40 किलोमीटर आहे, आणि असं पाहिलं तर 60 किलोमीटर आहे. आणि हजारो लाखो गाड्या आज या ठिकाणी आतमध्ये ये जा करतायत. बघा, आता एक व्हॅन चाललेली, इथंच पुढे त्यांचं किचन आहे, हे जे इकडे पाहत आहे. हे बघा वनतारा. तर एक भावना होती का बाबा आपण ह्या लोकांपुढे काहीतरी प्रश्न मांडू शकतो. आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला एक निवेदन द्यायचंय, पण आपण इथं भांडू शकत नाही, कारण की हे ना सरकारी आहे ना काय. आज ते प्रायव्हेट आहे, एवढ्या मोठ्या माणसाला तर आपण बोलू शकत नाही. पण मला एकच विनंती, आज तुम्ही पाहताय छत्रपती शिवरायांचा जो आपला मूर्तीचा विषय होता, जी मूर्ती आपली वरती सोडून देत नव्हते, तर त्या ठिकाणी आपण भांडणं केली तर प्रशासनाने लगेच त्याच्यावर उत्तर देऊन आज माफी मागून आज आपल्या महाराजांची मूर्ती वर सोडतायत. तर तिथं आपण भांडू शकलो, कारण का ते सरकारी होतं किंवा आपण सरकारला बोलू शकत होतो. पण आज खरंच वाईट वाटतं बरं का, आज एवढा मोठा माणूस आहे, जे साईबाबांना मानतात, जे गणपतींना मानतात, आणि जे आपल्या महाराष्ट्रात राहतात सगळ्यात महत्वाचं. तर त्या माणसाला आज खरंच या गोरगरिबांचं काहीतरी एक कळवायला पाहिजे. आज तुम्ही करू शकता, आज तुम्हाला म्हणजे 40 एकर असन, 40 किलोमीटर असन, 60 किलोमीटर असं म्हणल्यावर किती मोठं झालं. आणि तुम्ही आमच्या इथले बिबटे सांभाळू शकत नाही का? आज एक माणूस की म्हणून तर तुम्ही नक्कीच सांभाळू शकता, कारण का आज पूर्ण महाराष्ट्रभरात आपला पुणे जिल्ह्यातला असेल किंवा महाराष्ट्रातले असतील, आज बिबट्यांचे प्रश्न वारंवार टीव्हीला दाखवले जातात. आज इकडे बारक्या मुलाला खाल्लं, तिकडं खाल्लं, हे केलं ते केलं. आज पोटचा गोळा लहानाचा मोठा करायचा आणि त्याला असं वाघाच्या तोंडात द्यायचं, ही लय वाईट गोष्ट आहे. आणि फक्त व्हिडिओ करण्यासाठी नव्हतं आलं, तर मला एक समाजाला एक मेसेज द्यायचा आहे. तुम्ही नाच गाण्याचे व्हिडिओ नक्की करा, काय अडचण नाही, पण समाजाचा एक कुठंतरी धागा व्हा. आपण जास्त काही करू शकत नाही, पण आज आपण मला वाटलं का बाबा आपण खरंच तिथं निवेदन देऊ शकतो. तर 900 किलोमीटर आज प्रवास करून या ठिकाणी आलो, पण इथं निराशाच भेटली. कारण का इथं सिक्युरिटी गार्ड पण एवढी टाईट आहे, प्रत्येक ठिकाणी कॅमेरे आहेत तिथं. ते म्हणले इथं कॅमेरा तुम्ही अलाउड सुद्धा नाही, तुम्हाला तुम्ही फोटोही काढू शकत नाही, बाहेरचा माणूस आताही जाऊ शकत नाही. हा, तुम्हाला जर वरून कडून मेल आला म्हणले मोठ्या माणसाचा, तर तुम्हाला आज सोडतील. आता आपल्या एवढ्या ओळखी नाही, तर आपण आज जाऊ शकत नाही. तर आज तुम्ही एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो, पटला तर व्हिडिओ नक्की इतर लोकांपर्यंत पोहोचा. अंबानीपर्यंत तर काय जाणार नाही, कारण का आज मोठमोठ्या चॅनलनी जर बातम्या लावून त्यांना जर आज खरंच गणपती बाप्पांच्या कृपेने किंवा साईबाबांच्या कृपेने त्यांना थोडंफार जरी कळालं नाही, तर आपण काय आपलं काही त्यांना किंमत राहणार नाही. पण आपली जी माधुरी हत्तीनी होती कोल्हापूरची, आज तिला लोक आपल्या लेकरासारखं सांभाळत होते, आज देवासारखं सांभाळत होते. आज तिला इकडं आणत असताना, ठीक आहे ती आजारी होती, या ठिकाणी येऊन ती चांगली झाली असेल, पण एवढं लोक रडत असताना सुद्धा तुम्ही त्या हत्तीनीला या ठिकाणी घेऊन आले. मग हे बिबटे जे माणसांना खात आहेत, त्यांना तुम्ही का आणू शकत नाही? आज का आज म्हणजे मी कोर्टाला विचारतो, आज न्याय देवतात आहे, मग आम्ही जर एखादा कोर्टात याचिका दाखल केली का बाबा हे बिबटे असं असं करतायत आणि त्यांना इकडे पाठवून द्या, आणशाल का तुम्ही? आज एक खरंच एक साधा एक शिवभक्त म्हणून, एक शिवजन्मभूमीचा एक काय म्हणतो आपण, एक व्यक्ती म्हणून आज खरंच हा प्रश्न विचारावा वाटतो. तर बघा, व्हिडिओ शेअर करा. आणि म्हणजे याच्यातून सगळ्यातून एकच कळतं, आज मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आज ते पण देवासारखं आज आपल्या महाराष्ट्रात जे हल्ले होत आहेत त्यासाठी काम करायचा प्रयत्न करायचा. पण त्या माणसांना जर किंमत नसते ना, आपण खरंच किडे मुंगेत. आणि खरंच जर त्यांना जर माणसाची किंमत असते ना, प्राण्यांना तर आहेच आहे. त्याच्यामुळे तर आज हजारो कितीतरी करोड रुपये खर्च होत असतील इथं महिन्याला, बरं का, मी महिन्याला सांगतोय, कितीतरी हजार करोड खर्च होत असतील. पण माणसाची इथं शून्य व्हॅल्यू आहे, शून्य. म्हणजे आपण आहे ना किडे मुंगेत, तुम्ही मेले काय नाही मेले काय आम्हाला फरक पडत नाही.
आज ते त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबासोबत सुखरूप आहे, बाहेर देशात जाऊ शकतात, फिरू शकतात. पण आपल्यासारखा शेतकरी माणूस जो जगाला सांभाळतो, देशाला सांभाळतो, त्यांची खरंच काही किंमत नाही या ठिकाणी. तर साईबाबांच्या चरणी, महादेवांच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी खरंच एक प्रार्थना आहे. तुम्ही लालबागला जाताना आई शपथ एकच सांगतो, लालबागच्या राजा यांना एकच बुद्धी दे फक्त. सोन्याचा मुकुट तुम्हाला नाही भेटला तरी चालेल, फार नाही भेटला तरी चालेल आमच्या देवाला, पण कमीत कमी राव तुम्ही खरंच राव यांना तालुक्यासाठी तुम्ही सहकार्य करावं, तुमच्या पाया पडतो. आज आमचे हजारो पोरं वाचले जातील, हजारो पोरांचा जीव आज या ठिकाणी वाचल, याचा थोडासा एक विचार जर केला तुम्ही तर तुम्हाला लोक खरंच देव म्हणून संबोधतील बरं का. म्हणजे महाराष्ट्रात, तुम्ही महाराष्ट्रातच राहता, आज तुमचं जगभर जरी नाव असलं पण तुम्ही राहायला महाराष्ट्रात आहे, तर आपल्या मातीशी किंवा आपल्या राज्याशी खरंच एक थोडंसं प्रेम ठेवा, आणि ते प्रत्येक माणसाने ठेवलं पाहिजे, हीच एक विनंती करतो. नंबर सांगतो 7709092527, याच्यावर आपण संपर्क करू शकता. आणि या बघा, व्हिडिओ काय नावासाठी नाही, आज 900 किलोमीटर या ठिकाणी आलोय, 900 किलोमीटर परत जायचंय, म्हणजे 9 दुने 8, 9 दुने 18, 1800 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि हेतू एकच होता आपल्याकडून. मी तर परत एकदा सांगतो, आपलं तर काय नाही एवढे डेंजर काम इकडं, आपलं तर का पण कोणत्याच यांच्या गिनतीत बसणार नाही बे. आता ते आपण पेन्सिलचं पुढचं म्हणतो त्याच्या याच्यात बी यांच्यात बसणार नाही आपण. पण एक छत्रपती शिवरायांचा सेवक म्हणून सांगतो, तुम्ही खरंच राहो, तुम्ही जर असं बघून जरी तुम्ही असं हे केलं ना, अवघड आहे. मग किती पैसा असून तुमच्याकडे फायदा नाही, माणुसकी नसेल तर मग फायदा नाही. आणि तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचत असतील पण तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. तर याच्यापेक्षा भारी गोष्ट तर महाराष्ट्रात असूच शकत नाही. म्हणजे हीच एक भारी गोष्ट आहे. तर त्यांच्या मुलाला एक प्रामाणिक विनंती, तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेता, आपल्या बाप्पाचं दर्शन घेता, त्यांच्या कुटुंबाचे घेतात, तर फक्त एक काम त्यांच्यासाठी करा, लालबागच्या राजासाठी. आम्ही पण मानतो, फक्त एक काम करा, आमच्या इथले जे बिबटे आहेत ना ते इथे घेऊन या आणि सांभाळा, काय अडचण नाही तुम्हाला. मोकार येऊ काय, थोडं समुद्रातलं 4-5 बादल्या पाणी काढलं तर काय अडचण होणार नाही, पण तुम्ही देऊ शकता ना समाजाला. त्याच्यामुळे बघा राव, देवाला तरी घाबरतो. परत एकदा वनतारा बघा, हे हा गेट आहे, इकडं किचन आहे त्यांचं. तर चला, व्हिडिओ शेअर करा, इथं व्हिडिओ काढ, कुठे हे भांडण्याचा पाया करता बाबा, एक तर मोठा माणूस आहे, डेंजर काम होते. पण एक शिवभक्त म्हणून इथं यायचा योग आला. आणि तुमचं जे काय सामाजिक काम आहे एवढं मोठं, पाहायचा आम्हाला योग आला, पण एक सामाजिक काम त्याच्यात अजून ऍड करा. माणसांना किंमत द्यायला शिका, जेवढी प्राण्यांना तुम्ही लाखो रुपये देताय ना, चांगलं जेवण देताय, तर तसं आज बिबट्यांना सुद्धा तुम्ही राहू सांभाळा. आणि आमच्या तालुक्याला, आमच्या जिल्ह्याला, आपल्या महाराष्ट्राला न्याय द्या. कारण का तुम्ही आपलेत म्हणून आपल्या लोकांना सहकार्य करा, कारण का ते करू शकत नाही. आमच्याकडे जर पैसे असते ना, आम्ही बिबटेच घरात सांभाळले असते, पण आता आमच्याकडे नाही ना, करता काय. शेतकरी माणूस आहे ना आम्ही, शेतकरी आधीच कर्जबाजारी, त्यात आम्ही जगाला पोसायचं काम करतोय, आणि त्याच्यात असला त्रास आम्हाला. जर असताना 100% आम्ही बिबटे ना आमच्या घराघरात सांभाळले असते. त्याच्यामुळे विचार करा, व्हिडिओ शेअर करा. परत एकदा सांगतो, नावासाठी व्हिडिओ नाही, दम लागतो इथपर्यंत तरी आलोय. भांडलं सुद्धा असतो बरं का, फार भांडणं सुद्धा केली असती इथं. या बघा, फ्लेक्स वगैरे छापून आणलाय मी, पण हे काय होतं, प्रायव्हेट आहे ना, आपण बोलू शकत नाही. जसं सरकारचं ऐकू शकत नाही, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकारचं ऐकू शकत नाही, आपल्या सारख्यांना इथे ना हाडतोड. त्याच्यामुळे विचार करा, कधी पण कोणत्या माणसाच्या मागे उभं राहायचं, कोणत्या माणसाचं गुणगान गायचं, हे पण कधी पण ध्यानात ठेवा. आपल्याला त्या बघा परिस्थितीला आपल्यालाच तोंड देणे, आपली मुलं आहेत त्यांना सांभाळणं आपले. आणि हे बघा, परत एकदा सांगतो, वेळ आज ती त्या कुटुंबांवर आली, त्यांना सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच एक विनंती करतो, देवाच्या चरणी प्रार्थना करतो. पण ती वेळ त्या कुटुंबांवर आली, ती आपल्यापर्यंत सुद्धा यायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं आज जसं कोल्हापूर एकत्र झालतं, कधी काळी आपण पण आता तालुका असेल, महाराष्ट्रातलं जिथं असे बिबटे चालले होते, एकत्र येणं गरजेचं आहे राव. माणूस वाचवण्यासाठी एकदा आंदोलन करा. आता तेवढंच राहिले, आता सगळे आंदोलनं झालीत, आता माणूस वाचवायसाठी आंदोलन म्हणजे 8वा अजोबा होणार आहे आपल्या जगातला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.